आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतातील व्यवसायावर त्याचा परिणाम होताना दिसतो आहे. प्रामुख्याने आता हॉटेल व्यवसायावर देखील मोठा परिणाम जो आहे तो जाणवू लागलेला आहे. नाश्ता सेंटर असेल किंवा इतर छोटे मोठे व्यवसाय असेल, त्याला गॅसची कमतरता भासत आहे आणि त्यामुळे आता कुठंतरी चुलीवरती स्वयंपाक केला जातो आहे किंवा अशा प्रकारे जुगाड तयार करण्यात येत आहे. आणि आपण बघतो की ही चुलीवरती देखील स्वयंपाक जो आहे तो गेल्या 7-8 दिवसापासून सुरू आहे. आणि गॅसचा जो आहे गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो जाणवत आहे. त्यामुळे आता कुठेतरी धावपळ जी आहे ती ह्या नाश्ता सेंटरवाल्यांची पाहायला मिळते आहे. एक तारंबळ जे उडालेली एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि यातून मार्ग काढण्यासाठी व्यवसाय जो आहे तो सुरू राहण्यासाठी धडपड जी आहे ती सुरू असल्याचं एकंदरीतच पाहायला मिळत आहे. व्यावसायिक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार. काय सांगा, कधीपासून हा चुलीवरती स्वयंपाक तुम्ही सुरू केलेला आहे? एक 10-1 दिवस झाले सर. आम्ही आता चुलीवर केला, कारण की खूप गॅसचा प्रॉब्लेम आहे. सरकारने तर वरतून आपल्या क्रमशः टाक्या तर बंदच केल्या. त्यामुळं आता आम्ही मग चुलीवरच सगळं करतोय. सगळं मॅनेज होतं दररोजचं सगळं काय? हो, होतं, थोडा टाइम लागतो, पण होतं मॅनेज. आणि चुलीवर पण एकदम बेस्ट सगळं चांगलं तयार होतं आणि कस्टमर पण भरपूर चांगले प्रतिसाद द्यायले की चुलीवर तुमची मिसळ अजून थोडी छान लागवायली. हे चांगला प्रतिसाद आहे. आणि थोडं म्हणजे खर्चामध्ये पण थोडं हे होतंय, पण आम्ही ॲडजस्टमेंट करून चालू आहे सगळं. काय मागणी आहे तुमची सरकारकडे? नेमकं काय मागणी करणार? ते टाक्या ते सगळं त्यांनी सुरळीत करावा, हीच आमची सरकारकडे मागणी. निश्चितच थोडाफार वेळ लागतो, मात्र चुलीवर देखील आता त्यांना जो नाश्ता असेल तो तयार करावा लागतो. आणि त्यामुळे आता कुठेतरी सरकारकडून लवकरात लवकर यावरती मार्ग काढावा अशी अपेक्षा जी आहे ती या व्यावसायिकांची आहे. कॅमेरा कसं कोण आहे TVN मराठी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.